नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता कधी येणार याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, तर तो हप्ता लवकरच वितरित होण्याची शक्यता आहे। पीएम किसान 22वा हप्ता मार्च 2026 मध्ये आल्यानंतर आता राज्य सरकारला लवकरच 9वा हप्ता थेट बँक खात्यात जमा करण्याची शक्यता आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत थकीत हप्त्याबाबत निर्णय घेण्यात आला असून पात्र शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याविषयी आता महत्त्वाची माहिती पाहूयात। अपेक्षित वेळ 8व्या हप्त्यानंतर आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे, जो लवकरच जमा होऊ शकतो। कोणत्या शेतकऱ्यांची या योजनेसाठी पात्रता आहे ती आपण पाहूयात। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 22वा हप्ता मिळालेला आहे त्यांना हा हप्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे। आता पाहूयात हप्ता न मिळण्याची कारणे। केवायसी अपूर्ण, बँक खात्याचे आधार कार्ड केवायसी करणे आवश्यक आहे। जर ते अपुरा असेल तर तुम्हाला या हप्त्याचा लाभ मिळणार नाही। जमिनीची नोंदणी, जमिनीच्या कागदपत्राची पडताळणी पूर्ण न होणे, बँक खात्यात आधार कार्ड लिंक नसणे, डीबीटी साठी आधार कार्ड लिंक खाते आवश्यक आहे। अधिक माहितीसाठी तुमच्या स्थानिक तलाठी किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून या सर्व त्रुटी तुम्ही बरोबर करू शकता। जीआर नुकताच निर्गमित झाला असून यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। आता पाहूयात हप्ता कधी जमा होणार आहे। निधी मंजूर झाला असल्यामुळे पुढील काही दिवसातच लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे पैसे वर्ग केले जातील। हप्ता जमा होण्याची निश्चित तारीख सरकारकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची जे आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। तो हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील होणार आहे। तर आता चिंता करायची काहीही गरज राहिलेली नाही। जर तुमच्या काही त्रुटी असतील तर त्या तुम्ही त्वरित दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा हप्ता मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही।